गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? मस्त असाल, आशा करते की मस्त असाल तुम्ही सगळेजण. आणि इथे हा सोमवारचा व्हिडिओ आहे. सकाळी सकाळी इथे मस्त भेंडी कापून ठेवलेली, मी रविवारीच भेंडी आणलेली आणि मस्त धुवून कट करून फ्रीजमध्ये ठेवलेली. इथे भेंडी छान परतून घेतली लिंबू टाकून थोडंसं. परत कढईमध्ये तेल ॲड केलं आहे. तेल मस्त गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मैत्रिणींनो इथे मी मस्त उडदाची डाळ टाकणार आहे. आणि ही पण भेंडीची भाजी खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नेहमी आपण कांदा वगैरे टाकून ती तर करतोच आहे, तर इथे मी ह्या प्रकारे बनवलेली आहे. थोडीशी राई पण टाकून घेतली आहे मैत्रिणी इथे, आणि थोडासा हिंग टाकला आहे. आता मी कामं करते तिकडे, तर मग ते साऊथच्या मॅडम आहे त्यांच्या पद्धतीने पण थोडंसं जेवण करते. इथे थोडंसं ग्रीन चिली टाकली कट करून आणि लसूण टाकला आहे. तुम्ही याच्यामध्ये कांदा पण ॲड करू शकता आणि छान लागते. अशी पण केली तरी, कधी साध्या सिंपल पद्धतीने पण छान लागते, कधी आपण करतो तशी पण भेंडीची खूप पद्धतीने भाजी बनते. मी पण इथे कांदा ॲड केलेला आहे, थोडीशी हळद पण टाकलेली आहे आणि मस्त आता याला सगळं सॉटे करून घ्यायचं मस्त असं. आणि जास्त परतवायचं नाही, कांद्यामध्येच मी मीठ पण ॲड केलं आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर भेंडी टाकून घेतली मैत्रिणीनं. छान अशी बारीक गॅसवरती, स्लो याच्यावरती, आणि थोडीशी सांबार पावडर ॲड करायची आहे पुढे भेंडी अर्धी शिजल्याच्या नंतरून. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा पण टाकू शकता. आता कसं पाव किलो भेंडी कमी पडते, आता आमचं इथं आम्ही दोघंच जण आहे त्याच्यामुळे. इथे बघा तव्या दाखवते मी तुम्हाला, मागून एवढा गोरा पाणी आणि पुढून मी काळा केलेला आहे. त्याचं ते बोललेली की चिकटत नाही म्हणूनसाठी. आणि इथे आता हे यांना मिल्कशेक बनवायला घेतलं. एक ॲपल कट केलं, एक बनाना, त्याच्यामध्ये 4-5 बदाम आणि मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं. आता छान असा एक ग्लास मोठा भरून ज्यूसचा मिल्कशेक बनवला आहे. आणि आज मस्त आता सकाळी सकाळी यांचं आंघोळ झाली की पहिला मिल्कशेक पिऊन घेतील आणि तोपर्यंत इथे माझी आज चपात्यांची तयारी चालू आहे आता पुढे. आणि बोला चपात्या करून घेऊया, तोपर्यंत त्यांचं आवरतं आहे पुढचं काम. तर भेंडीची भाजी साईडला ठेवून दिली, त्याच्यानंतर मिल्कशेक बनवला. इथे चपात्या छान रोजच्याच आपल्या टम फुगलेल्या चपात्या असतात, इथे काही नवीन नाही आहे आता. तरी पण मी रोजच दाखवते तुम्हाला, की मैत्रिणीला कसं वाटतं काही काही व्हिडिओ दाखवतात त्याच्यापुरतं ते असेल तसं, पण तसं नाही. आता रोजचा भाजी चपातीचाच आपला सकाळचा व्हिडिओ असतो आणि मी याच्याने व्हिडिओ बनवते की माझ्या मैत्रिणींचा प्रश्न सुटावं. सकाळी सकाळी डब्याला नेहमी काय करावं, प्रत्येक जणांचं असतात सर्व्हिसला जाणारे, स्वतःचे डबे असतात, लेडीज असतं, कोणी मुलं असतात शाळेत जाणारे, तर त्यांना अशा पद्धतीने दिलं तरी चालतं मैत्रिणीनं. आणि इथे बघा सगळं काम आवरल्यानंतर माझं किचन पूर्ण क्लीन केलं आहे मी. परत आमचा दोघांचाही नाश्ता वगैरे झाला, ते ऑफिसला गेले, मी माझं घरातलं काम आवरलं आणि कामावरून माझी कामावर जायची तयारी असते. कामावरती गेल्यानंतर आलं की आपलं घर आपल्याला स्वच्छ दिसलं पाहिजे. इथे संध्याकाळची तयारी, ते छान मशीन दुपारी 2 लावली वाजता सरक टाकून आल्यानंतर मैत्रिणीनं मस्त आणि जेवण केलं इथे दुपारचं. आवरलंय माझं थोडासा काम आराम केला मैत्रिणींनो. आणि किचन आणि घर जसं साफसुथरं करून गेली होती तसंच्या तसंच आहे. उठल्यावरती थोडंसं किती आराम वगैरे केला, थोडी फ्रेश झाली. 1 तास मला वेळ दिला, मी मोबाईल थोडंसं वाचन केलं, काहीतरी बघत बसले मोबाईलमध्ये थोडंसं. नंतरून झोपली, 1 तासभर झोपली. उठल्यावरती 1 तास थोडासा काहीतरी जो पण व्यायाम करता येईल तो केला, थोडासा मला जो मोबाईलमध्ये बघून येतो तो केला मी. आणि आता मस्त छान असे मशीनला कपडे भिजत घालून ठेवले एरियल टाकून त्याच्यामध्ये. आणि आता इथे कोबी घेऊन आली येताना, तर उद्या सकाळची डब्याची तयारी, कोबीची भाजी. आणि संध्याकाळी बघूया, आता ज्वारीचं दळण तरी दळून आणलं आहे. खूप दिवस झाले भाकरी नव्हत्या केल्या, डाळ भात भाजी चालू होतं. तर मस्त आता रात्री कढी या तर उडदाची आमटी, याने की काली दाल या इथे बोलतात. ते मला हिंदी बोलायला हे झालं, इथे बोलतात तसं. आमच्याकडे उडदाची आमटी बोलतात. एक तर उडदाची आमटी करेल आणि 2 भाकरी टाकेल मस्त, नाही तर मग कढी आणि भाकरी रात्रीच्या जेवणामध्ये सोपं. आणि सकाळच्याला मस्त हा कोबी कापून ठेवेल बारीक आणि फ्रीजमध्ये टाकून ठेवणार, म्हणजे सकाळी घाई नाही होणार. परत उद्याचं रुटीन काय आहे ते तुमच्याबरोबर शेअर करू. आणि संध्याकाळी बघते काय व्हिडिओ बनतो आहे काय नाही. उडदाची आमटीचा पाहिजे तर बघू, उडदाची आमटी केली तर केली, कढी केली तर तुमच्याबरोबर तेही शेअर करते. बघूया, आता कॉमन आहे ते, काही नवीन नाही आहे, पण तरी पण करेल. बघितला असा हा कोबी हिरवा बघून निवडायचा, कधी पण कोबी घेताना एकदम ग्रीन निवडायचा असा, आणि जड पाहिजे वजनाने, पोकळ नाही घ्यायचा. आणि मी त्या दिवशी वेफरसाठी किसणी आणली होती, माझ्या पटकन डोक्यात येतात अशा छोट्या छोट्या टिप्स, मला पटकनच लगेच डोक्यात येतात. आणि छान त्याच्यावरती असं ग्रेट केला. एवढा बारीक कोबी कापला गेला मैत्रिणीनं. सुरीने पण तर तसं मला बारीकच येत आहे, पण ह्याच्यावरती त्याच्याहीपेक्षा बारीक कापलं गेलं. आणि तुम्हाला माहिती माझी कटिंग खूप बारीक, आणि मला चॉपिंग बारीक करायला खूप आवडतं. असंही माझं कांदा टोमॅटो कट करते तर
त्याच्यात मला हे ऑप्शन मिळून गेलं तर मस्त कोबी बारीक अशी कट करून घेतली आणि खूप छान दिसते. मला तर लय आवडतं असं बारीक काही कट केलेलं आहे ना. मस्त जशी काय अशी चायनीज बिरळं करतात ते तशीच केली आहे. आणि छान इथं कोबी कट करून आता ही पॅक बंद डब्यात फ्रीजला ठेवून देणार म्हणजे सकाळी मला इझी होऊन जाईल. आणि आता पुढे इथे देवपूजा करून घेतली संध्याकाळचं मस्त धूप वगैरे दाखवायचं. इथे शेणाची गौरी येते तोपर्यंत इथं साईडला डाळ धुवून ठेवलेली आहे. बाजूला लगेच भाकरी करायला घेतल्या मैत्रिणीनं. मस्त आता भाकरी पण आता भाकरी तर माझ्या पण तशा भाकरी पण चांगल्याच येतात आहे. चपात्या असो किंवा भाकरी असो मी तसं तुम्हाला दोन्ही पण सांगितलेलं आहे. मस्तच येतात आहे माझ्याकडनं भाकरी पण फुगतात छान आमच्या. आणि आम्ही माझं कसं आहे जेवण लगेच करताना असं लगेच आलटी पलटी नाही करायचं पटकन भाकर टाकली की 2 मिनटं त्याला जरा राहून द्यायचं. मग पाणी फिरवायचं थोडंसं अर्ध्या मिनटाने ती भाकर पलटी करायची. बघा मस्त अशी भाकर आणि मस्त भाकरी पण फुगलेली मैत्रीण माझी. कसा वाटला भाकरीचा व्हिडिओ तो पण सांगा कमेंट करून. आणि अशा पद्धतीने पुढे उडदाची आमटी बनवून घ्यायची. आता भाकरी तर झालेली आहे. 2 भाकरी केल्या छोडंसं आणि एक आमटी झाली बारकी. तर एवढं बस होऊन जातं. इथं उडदाच्या आमटीसाठी लसूण जिरं मस्त पेस्ट करून घेतली. इथं उडदाची आमटी छान घोटून घेतली आहे. परत इथं गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं छान. आणि ही आमटी तुम्ही भाताबरोबर खा किंवा भाकरीसोबत खा छानच लागते मैत्रिणींनो. खूप छान लागते अशा पद्धतीने ही जर बनवली तर. आणि इथं थोडा व्हिडिओ माझ्याकडनं जास्त वेळ चालूच राहिला होता. दुसरं काहीतरी काम करत होते त्याच्यामुळे कढई तापतच राहिली आणि माझं लक्ष दुसरंच काहीतरी करत असतं. तर होतं असं कधी मधी तुमच्याकडनंही होतं असेलच असं माझ्याकडनं पण होतं. आता व्हिडिओ येतो मला वाटलं मी स्किप केलेला आहे. माझ्या लक्षातच नाही तोपर्यंत कढई गरम होत राहिली. तरी पण असू द्या चला त्याच्यात वेळ मिळाला मी काहीतरी कुटिंगच करत होते मला वाटतं बाकीचं. हा पत्ताकोबी कापलेली ती डब्यात भरून ठेवली आणि त्याचं सॅलड बनवायचं होतं. तर त्याला पण इकडे लिंबू वगैरे कट करून ते साईडला ते सॅलड बनवायच्या नादामध्ये इथं कढई जरा जास्तच गरम झाली. तर चालतंय मैत्रिणी असू द्या. पुढे तिथं पण कढई गरम झाली की मग त्याच्यामध्ये तेल बिल ॲड करायचं मस्त. आणि ही उडदाची आमटी आमच्या इकडे गावाला खूप छान पद्धतीने करतात आहे आणि मी तशीच केलेली गावच्यासारखी. इथे मस्त कढईत तेल गरम करायला ठेवलं. कढीपत्ता टाकला लसूण टाकलं जिरं हळद हिंग आणि ते वाटलेलं वाटण टाकून त्याच्यामध्ये गोठलेली डाळ टाकली. तर अशा तऱ्हेने मस्त उडदाची आमटी बनवली मैत्रिणी. कसा वाटला व्हिडिओ माझा कसा नाही नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ